अखेर डॉक्टर संपदा मुंडे यांची ती चिठ्ठी सापडली. अखेर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही, तर डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्याच आहे. अखेर ते समोर आलंच. जे समोर येण्यापासून काही जण लपवत होते, जे समोर येण्यापासून वेगवेगळ्या गोष्टी करत होते आणि पुरावे लपवण्याचा हा डाव चालू होता का, आता प्रश्न निर्माण झालाय. नेमकं काय समोर आलेलं आहे? डॉक्टर संपदा मुंडेंची अशी कोणती चिठ्ठी समोर आलेली आहे? काय समोर आलेलं आहे? आणि डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्याच आहे हे कशावरून आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो फक्त तुमच्यासाठी. मंडळी, डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक पसरलं की डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी अस्मितेची भावना, माणुसकीची भावना आणि एक सुशिक्षित तरुणी गोरगरीब घराण्यातून कशा प्रकारे पुढे जाती. चुलते त्यांचे सुशिक्षित होते म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं आणि शिक्षणाचं महत्त्व समजून घेतल्यानंतर कुठेतरी त्यांनी परिश्रम केले, कष्ट केले आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये लढा देऊन आपलं आयुष्य सुधारलं. आणि आयुष्य सुधारून त्यांनी मेडिकल ऑफिसर बनल्या. त्यानंतर काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट वर सुद्धा नोकरी केली. त्यानंतर आता शासकीय नोकरी त्यांना लागली होती, ती म्हणजे फलटण येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांची भरती झालेली होती आणि त्यांना एक चांगला जॉब मिळालेला होता. हे सगळं काही सुरळीत चालू असताना डॉक्टर मुंडे ह्या अविवाहित होत्या. कुठेतरी त्यांचा विवाह राहिलेला होता आणि सगळ्या गोष्टी असताना, घरचे सगळे सुखी असताना, सगळं काही चांगलं चाललेलं असताना मात्र मध्येच बातमी येते की डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. मात्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की हत्या केली, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. आपण जर पाहिलं तर शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या घटनेचा खुलासा किंवा वेगवेगळ्या पुराव्याचा दाखला त्यांनी दिलेला आहे. तो कशा प्रकारे? तर त्यांनी एक पत्र लिहिलं होतं वरिष्ठांना, आपल्या वरिष्ठांना. त्याच्यामध्ये निरीक्षक शब्द हा 9 वेळेस लिहिला होता आणि त्या निरीक्षक शब्दाची वेलांटी जी होती ती दुसरी वेलांटी होती. मात्र त्यांनी जे हातावर जे निरीक्षक शब्द लिहिला ती पहिली वेलांटी होती. 9 वेळेस लिहिला त्यावेळेस दुसरी, आणि जे हातावर लिहिलं होतं ती पहिली वेलांटी. आणि हातावरचं अक्षर आणि त्या पेजवरचं अक्षर हे वेगवेगळं अक्षर दिसत होतं. त्याच्यावर सुद्धा संशय किंवा त्याचा सुद्धा एक मोठा पुरावा सुषमा अंधारेंनी समोर आणला आणि तो म्हणजे की हातावरचं अक्षर आणि वहीवरचं पेजवरचं अक्षर हे सुद्धा खूप वेगळं दिसत आहे. अशा प्रकारचं सुषमा अंधारेंनी समोर आणलं. आणि असे वेगवेगळे पुरावे, जसे की त्यांचा मोबाईल, त्यांची आत्महत्या 7:30 वाजता काहीतरी झाली अशा प्रकारचं पोलिसांनी सांगितलं. मात्र 11:30 वाजता संध्याकाळी त्यांनी आपल्या बहिणीचं ठेवलेलं स्टेटस हे लाईक केलेलं आहे. म्हणजे रात्रीच्या 11:30ला हे स्टेटस लाईक केलं आणि 7:30ला त्यांचा मृत्यू झालाय. तर स्टेटस लाईक कोणी केलं नेमकं? त्यांच्या भोताने केलं का काय, असा प्रश्न आता विचारला जातोय. पोलीस नेमकं काय लपवतायत का, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न त्यांच्या भावांनी आज केला. जो भाऊ डॉक्टर संपदा मुंडे यांचा समोर आला आणि त्याने सांगितलं की माझ्या मुंडे डॉक्टरांचा मला पीएम रिपोर्ट बघायचा होता, मात्र पीएम रिपोर्ट बघताना कुठेतरी मला तिथं थांबू दिलं नाही किंवा पोस्टमॉर्टम करताना मला त्या ठिकाणी थांबू द्यायचं होतं. ज्या ठिकाणी मी त्यांना विनंती केली होती त्या ठिकाणी मला थांबू दिलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि जो टायमिंग सकाळचा 11चा AM टाकायचा होता त्या ठिकाणी त्यांनी PM टाकलं. नेमकं अशा प्रकारच्या गोष्टी पोलीस का करतायत? पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? या छोट्या छोट्या गोष्टीमधून कुठेतरी आपण पाहिलं की एका अक्षराहून कशा प्रकारे केस बदलू शकतात, कशा प्रकारे एखाद्या हत्येचा पुरावा पुढे येऊ शकतो, हे आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यामुळे हे सगळे पुरावे जे होते ते एका अक्षराहून कुठेतरी हुकणार आहेत की काय, आणि त्यामुळे हा सगळा बारकाईपणा आपण जर पाहिला तर ही घटना किंवा ही जे काही सगळं चाललेलं आहे ते सगळं काही चेंज होऊ शकतं. ही हत्या आहे का आत्महत्या, हे सगळं पुढे येऊ शकतं. कारण एखादी सुशिक्षित तरुणी कष्ट करते, वर जाते आणि ती अचानक आत्महत्या करते, या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्यांचे जे काही महिला आयोगानं धुंदोडे काढले, महिला आयोगाने सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे यांची वेगवेगळ्या लोकांशी, त्या बनकर आणि PSI गोपाल बदने यांच्याशी दोघांशी चॅटिंग सुरू होती आणि त्यांच्या
त्यांनी प्रशांत बनकरला लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. हे सगळं त्यांच्या चॅटिंग मध्ये समोर आले किंवा पोलिसांनी हे सगळं काय उघडकीस आणलेले. यावर आता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरच्यांची सुद्धा प्रतिक्रिया तीव्र आलेल्या आहेत किंवा घरच्यांनी सुद्धा आमच्या मुलीचं नाव बदनाम करू नका असं त्यांचं घरच्यांचं म्हणणं आहे. मात्र आता हत्या आहे की आत्महत्या हे लवकरच समोर येईल, कारण या सगळ्या गोष्टीचा पुरावा जे सुषमा अंधारेने जे स्पष्ट केले मीडिया समोर येऊन, ते सुद्धा एक प्रकारे आता खरं ठरतंय की काय असा प्रश्न पडलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर बऱ्याच केसमध्ये असं झालेलं आहे की एका अक्षराहून केस पलटलेली. मात्र आता ही आत्महत्या आहे की हत्या आहे हे बघण्यासाठी आपल्याला हे थोडा वाट पाहावी लागणार आहे. आणि ती वाट जोपर्यंत हे सगळे पुरावे सिद्ध होत नाहीत, जोपर्यंत त्यांचे हस्ताक्षर मॅच होत नाहीत, काही तज्ञांकडे त्यांनी दिलेलं आहे, मग ते आता आपल्याला माहिती लवकरच कळेल की हे हस्ताक्षर आणि त्यांचं हस्ताक्षर सेपरेट एकच आहे की काय, ते हस्ताक्षर हे त्यांचं आहे का वेगळ्यांचं आहे का काय आहे, नेमकं सगळं आता लक्षात येणार आहे. आणि आता हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की नेमकं याच्यामध्ये आत्महत्या की हत्या आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या सगळ्या पुराव्यावर, या आत्महत्येवर, या चिठ्ठीवर कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.